कोरोना महामारी के समय जहां पूरा देश स्वास्थ्य संकट से जूझ रहा था, वहीं नासिक जिला अस्पताल में उस आपदा को अवसर में बदलते हुए करोड़ों रुपए के घोटाले को अंजाम दिया गया। इस मामले में जिला अस्पताल के एक क्लास 3 डॉक्टर पर परिवार के नाम पर फर्जी कंपनी बनाकर टेंडर हासिल कर राज्य सरकार को धोखा देने का संगीन आरोप है। इस पर अब जिला शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे की प्रतिक्रिया सामने आई है। त्याच्या संदर्भात आता आम्ही काय केलंय, जसं पूर्वी भारतीताई पवार मॅडम आणि फरांदे मॅडमांनी तक्रार पूर्ण ECRPचीच केलेली आहे, तर ते अशा अनुषंगाने परत आम्ही आता वरच्या कमिटी सगळं डॉक्युमेंट्स बघून गेलेले, आता त्यांचाही अहवाल प्राप्त झाला का आम्हाला बऱ्यापैकी डिटेल्स कळतील। प्रायमरी 3 इन्क्वायरी झालेल्या आहेत आणि ह्या 2 झाल्या, टोटल 5 इन्क्वायरी झाल्या। आता बाकीच्या पण त्याच्यामध्ये तेव्हा लक्षात नव्हतं आलं की यांचे डॉक्युमेंट्स हे असतील म्हणून, तर आता पूर्ण सगळ्यांचा परत इन्क्वायरी करायला सुरुवात झाली आणि इव्हॅल्युएशन कमिटी माननीय CO मॅडमांनी आदेशितच केलेले की सगळ्या कामांचं इव्हॅल्युएशन करून घ्यावे म्हणून तशी कमिटी फॉर्म केली आहे परवा। मालेगावचं काम झालेलं नाही, कारवाई झालं नाही आणि त्याचं पेमेंट झालेलं नाही। आता बेसिकली इट्स इन प्रोसेस म्हणून मी खूप अर्ली याच्यामध्ये कमेंट करणं योग्य नाही राहणार। त्याच्यामध्ये कमिटीजने प्रत्येक कमिटीने अभिप्राय दिलेले आहे। नंतर आमचं स्टेटकडनं जे ऑडिट आलं होतं त्या ऑडिटवाल्यांनी बरेच पॅरा काढलेले आहेत, तर बऱ्याच गोष्टी असे एकत्रित करून त्याच्यावर आता कारवाई सुरू आहे। मालेगावचं ICU अजून कार्यान्वित होऊ शकलं नाही आहे इन्क्वायरी सुरू असल्यामुळे। सिव्हिलचं मी जॉईन झाल्यानंतर कुंभमेळ्याची बिल्डिंग जी होती आमची ती 2 वर्षापासून ह्या सगळ्या इन्क्वायरीजमुळे बंद पडून होती। मग त्याच्यामध्ये आम्ही ज्या स्थितीत होतो त्याच्यामध्ये आम्ही PM केअरकडनं जे आम्हाला साहित्य मिळालं होतं ते सगळं ॲड करून आम्ही ते कार्यान्वित करून घेतलं, कारण 2 वर्ष शासकीय जी इमारत होती ती अननेसेसरी बंद पडली होती आणि त्याच्या अनुषंगाने आमचे 120 बेड वाढले, त्यामुळे लोकांना आम्हाला सेवा देणं जास्त सोयीस्कर झालं। कोविड काळामध्ये तेव्हा कार्यान्वितच नव्हतं, कार्यान्वित नसताना पैसे काढले 50% पेमेंट, कारण अजूनपर्यंतच कार्यान्वित नाही। हे मी आल्यानंतर 30 बेड मालेगावचं तर कार्यान्वित नाहीच आहे, हे 30 बेडेड जे आहे ते मी आल्यानंतर ते पूर्ण बिल्डिंग साफ करून, कारण कंडमनेशनचं सामान ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही मग आमच्याकडे जे अवेलेबल होतं साहित्य त्याच्या अनुषंगाने आम्ही ते ॲड ऑन करून सरकारचा एकही ॲडिशनल रुपया खर्च न करता PM केअर फंड हे जे स्टेटकडनं जे आलं होतं त्याच्यामधनं आम्ही मग साहित्य गोळा करून ते आता पोलीस इन्क्वायरीमध्ये सगळ्या गोष्टी समोर येतील। आता जी चौकशी तुमच्याकडनं करण्यात आलेली आहे त्यावरती प्राथमिक दृष्ट्या कोण दोषी दिसतंय तुमच्या विभागातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे, कोण दोषी आहेत? CO मॅडमांच्या आदेशान्वये ती कमिटी ZP-ला स्थापन करण्यात आली, मुख्य कॅफो जे असतात त्यांच्या अंडर, आणि त्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्याप्रमाणे मॅडमांनी कारवाई करायला आदेश दिलेले आहे आणि आमची आता कारवाई सुरू झालेली आहे। दोषी कोण आहे ते आता पोलीस कारवाईमध्ये लक्षात अधिकारी कोणीतरी असेल, तत्कालीन सिव्हिल सर्जन म्हणा किंवा आता त्याच्यामध्ये प्रोक्युरमेंट आणि पेइंग हे 2 सेक्शन असतात। प्रोक्युरमेंट कमिटीवर मॅडमांनी सांगितले की ऍक्शन घ्यावी, पेइंग कमिटीवर ऍक्शन घ्यावी अशा आदेशित केलेले आहे। त्याच्यामध्ये ते पोलिसांच्या याच्यात समोर येईल। नावं देण्याऐवजी आम्ही फक्त डॉक्युमेंट सबमिट करू। त्याच्यामध्ये तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात आहे, चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉक्टर निखिल सेंदाने आहे, चीफ फार्मसी ऑफिसर शिरीष माळी आहे आणि DPM डॉक्टर चोथवे आहे आणि त्याच्यामध्ये आणि DPM राहुल हडपे आहेत आणि कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांचा जो मुलगा आहे तो आमच्या इथं क्लास 3 डेंटल टेक्निशियन म्हणून सागर चोथवे आहे। आपलं 30 बेड ICU सिव्हिल हॉस्पिटलनी 10 बेड ICU मालेगाव हे साधारण कॉन्ट्रॅक्ट अंदाजे 7.5 कोटीचं होतं आणि त्याच्यामध्ये 50% पेमेंट झालेलं आहे आणि बाकीचं मग आता ही इन्क्वायरी कमिटीचा अहवाल आल्यामुळे आम्ही ते उरलेलं होल्ड करून पुढील कारवाई करत आहोत। सर, ही कंपनी आहे जी कंपनी स्थापन केली आहे त्यामध्ये कंपनी स्थापन करणारे जिल्हा रुग्णालयातीलच कर्मचारी अधिकारी असतात, हे नेमके कर्मचारी कोण होते आणि त्या कंपनीचे डायरेक्टर नेमके कोण आहेत त्या कंपनीने? आम्ही आता तक्रार केली आहे, पुढील कारवाई पोलीस करतील आणि त्याच्यामध्ये लवकरच सगळ्यांचे नावं समोर येतील। बनावट कंपनी स्थापन केली म्हणजे काही वस्तू ICU तिथे उभारण्यात आलं होतं की नव्हतं का, फक्त कंपनी कागदपत्र
विक्री होती आणि गुन्हे कोणाकोणावर लागले? विविध तक्रारी आल्यानंतर याच्या संदर्भामध्ये आम्ही FDAचं जे लायसन्स होतं ते ठाणे जिल्ह्याच्या कंपनीचं होतं. त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा FDA डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट आणि करस्पॉन्डन्स केलं, जी कमिटी स्थापन केली होती कमिटीने केलं आणि कमिटीला जे तिकडून रिप्लाय आला की अशी कोणतीच कंपनी अस्तित्वात नाही आहे आणि जे कंपनीचं सर्टिफिकेट वापरलं गेलं होतं त्याच्यामध्ये फक्त कंपनीचं नाव बदल आहे आणि ओरिजिनल कंपनीचं सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावर मालक वगैरे सगळे दुसरेच आहे. अच्छा, म्हणजे एकाच कंपनीचं नाव आहे, 2 मोठे? नाही, त्याचं फक्त ते एक जे सर्टिफिकेट आहे हां. तेच सर्टिफिकेट त्यांनी PDF चेंजेस करून त्याच्यामध्ये मॉडिफाय करून वापरलेलं असं प्रायमा फेसी वाटतंय. आता पूर्ण पोलीस सगळी तपासणी करतील. ECRP 2021 ह्या वार्षिक इयरमध्ये तत्कालीन आमच्या आरोग्य मंत्री सेंट्रल MOH मिनिस्टर मॅडम भारती पवार मॅडम आणि फरांदे मॅडम यांनी दोघांनी त्या काळामध्ये ह्या ECRP2 घोटाळ्यासंदर्भात वरिष्ठ लेवलला तक्रारी केलेल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने आजपर्यंत 3 कमिटीज इथं येऊन गेलेल्या आहेत. त्याच्यात एक सेक्रेटरी लेवलची पण एक कमिटी आलेली होती आणि त्यांनी सगळेवर अभिप्राय दिलेले. त्याच्या अनुषंगाने ही जी फाईल होती ती अगोदर सगळे 30 बेडेड ICU बेड सिव्हिल हॉस्पिटल आणि 10 बेड ICU आपलं मालेगावला सँक्शन झालं होतं. त्याच्या कामानिमित्त हे कामाच्या अनुषंगाने 50% पेमेंट झालं होतं, उरलेले 50% उर्वरित होतं. त्याच्या अनुषंगाने माझ्या काळात ती फाईल आली. हे अगोदर माझ्या काळाच्या अगोदरच सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यात बघितल्यानंतर या सगळ्या इन्क्वायरी होत्या आणि तर मग ते फाईल मूव्ह केल्यानंतर आपल्या CO मॅडम मित्तल मॅडमांनी एक इन्क्वायरी कमिटी केली, मी एक कमिटी केली. त्याच्यामध्ये आम्हाला जरा अनियमितता आढळल्या. त्याच्या अनुषंगाने मग मॅडमांनी त्यांच्या स्तरावर एक कमिटी केली, त्याच्यामध्येही अनियमितता आढळली. त्याच्या अनुषंगाने मॅडमांनी आम्हाला कारवाई करण्यास आदेशित केली. ह्या बाबतीत मी कमेंट करणं योग्य नाही कारण ते माझ्या कार्यकाळात झालेलं नाही आहे. आता याच्यात सगळं पुढचा शोध पोलीस करतील आणि त्याच्याप्रमाणे कारवाई होईल. तुमच्याकडनं कशा पद्धतीची मदत ही COना करण्यात आलेली होती? कारण चौकशी तुमच्या स्तरावर देखील झाली असेल. तुमच्या पाहणीमध्ये नेमकं काय काय निष्पन्न? आमच्या स्तरावर जी कमिटी नेमली होती त्यांचा अहवाल आलेला आम्ही तो मॅडमांना फॉरवर्ड केला आणि त्याच्यानंतर मॅडमांनी स्वतःची कमिटी वरिष्ठ कमिटी स्थापित करून त्याच्या रिझल्ट प्रमाणे कारवाई करायला आदेश दिला. तुमच्या पाहणीत काय आढळलं? तुमचा काय अहवाल आहे? मी येण्याच्या अगोदरच ऑलरेडी 3 तक्रारी झालेल्या होत्या. त्याचा अहवाल नंतर हे कमिटीचा अहवाल सगळं मिळून आणि नंतर फायनल मग जे मॅडमांनी कमिटी स्थापन केली त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली. सर, या सगळ्यामध्ये ही जी कंपनी आहे CCP नावाची, या कंपनीने नाशिक बरोबर इतर ठिकाणी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतल्याचं निदर्शनास आले का? किती व्याप्ती असावी या सगळ्या प्रकरणाची नाशिक सह बाहेर? आमच्या जिल्ह्यामध्ये हे टेंडर वगळता त्यांनी अजून साधारण 12 कोटीपर्यंत त्यांनी टेंडर केलेले आहेत. काहींमध्ये ऑलमोस्ट त्यांचे सगळे पेमेंट होऊन गेलेले आहेत. तेव्हा आपल्या निदर्शनात आलं नव्हतं की हे सगळं एवढं म्हणजे चुकीचं आहे आणि आता म्हणजे इट्स व्हेरी अर्ली टू कमेंट की त्यांनी महाराष्ट्रभर कुठे कुठे आणि ह्या सर्टिफिकेटवर कामं घेतली असतील. कारण कोविडच्या याच्यामध्ये महानगरपालिका, मेडिकल कॉलेजेसच्या इथं आणि DHS असं म्हणजे 3 डिपार्टमेंटला पॅरलल वर्क सुरू होतं. त्यांनी जे सर्टिफिकेट बनवलं ते नेमकं कसं आहे, बनावट आहे किंवा काय, त्याच्यात काय तफावत दिसली तुम्हाला? सर, काय निदर्शनास? त्यांनी स्पष्ट आम्हाला लेखी कळवले की अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही, त्यांच्याकडे कधी रजिस्टर्ड नव्हती म्हणून. आणि त्यांनी जे ऑनलाईन सबमिट केलं ते कोणाच्या कंपनीचं काय, त्याचं काय? ती कंपनीचं दुसरं नाव आहे. त्याच्यामध्ये जे ओनर आहे त्यांचा पण फोटो ओरिजिनल त्याच्यात दिसतोय. त्याच्यामध्ये ओरिजिनल कंपनीचं जेट हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आहे कंपनीचं नाव. जे त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर आणि जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये जेट हेल्थ वॉल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं ओरिजिनल लायसन दिसतंय. फक्त कंपनीचं नाव कॉपी पेस्ट केलेलं आहे. ओनर पण जुन्याचाच फोटो दिसतोय. इतका मोठा प्रकरण आहे, सर्टिफिकेटच बनावट होतं, मग त्यावेळेला टेंडरच्या वेळेला अधिकाऱ्यांचं लक्षात आलं नाही का की ही कागदपत्र जी सोडली तीच बनावट आहे, कंपनीच बनावट आहे? आयडियली जेव्हा ऑनलाईन अप्लाय होतं नंतर आपली जी प्रोक्युरमेंट कमिटी असते ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून तुलनात्मक तक्ता करून फायनान्शियल आणि टेक्निकल बिडमध्ये
हे करते. आता त्या काळात काय घडलं त्याच्यावर मी कमेंट करणं चुकीचं राहील, कारण त्या काळात मी नव्हतोच. आता पुढील तपास सगळं पोलीस करतील.